आज इयत्ता 8वी 9वी 10वी साठी इंग्रजी व्याकरण या विषयाचे पाठ आपल्या समोर सादर करीत आहे। जर आपण नवीन असाल किंवा यापूर्वीचे व्हिडिओ आपण पाहिले नसाल तर व्हिडिओला व्हिजिट करा। अशा प्रकारचे एकानंतर एक असे व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करीत आहे। याचा निश्चितपणे फायदा आपल्याला होईल यात शंका नाही। तर आजचा टॉपिक आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स। तर यापूर्वी मी साधा वर्तमान काळा त्याचे ते प्रकार, त्याचे फायदे, त्याचे उपयोग आपल्या समोर मी सादर केले। तर आजचा टॉपिक आपला आहे तो म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स। कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पहा करे। कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण, मराठीत म्हणतो आपण चालू वर्तमान काळ। मराठीमध्ये चालू वर्तमान काळ असं म्हणतो। तर चालू वर्तमान काळ कसा बनवायचा? चालू वर्तमान काळ म्हणजे काय? तर चालू वर्तमान काळ म्हणजे एखादी घटना आपल्या समोर घडत आहे, एखादा प्रसंग आपल्या समोर घडत आहे आणि तो प्रसंग जर चालू वर्तमान काळात मांडायचा असेल तर त्याची रचना आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे। तर चालू वर्तमान काळामध्ये काय फॉर्म आहे? तर फॉर्म असा आहे एस प्लस एम कॉमा इज कॉमा आर प्लस V1 प्लस ING प्लस ओ प्लस कॉम्प्लिमेंट। पुन्हा एकदा का, एखादी घटना, एखादा प्रसंग आपल्या समोर घडत आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी आपणास चालू वर्तमान काळ वापरावा लागतो। पुन्हा एकदा का, एखादी घटना आपल्या समोर चालू आहे ती व्यक्त करण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरला जातो। आता त्याचा फॉर्म काय आहे? तर चालू वर्तमान काळाचं फॉर्म आहे, प्रत्येक काळाला वेगवेगळे फॉर्म असतात। ह्याचा फॉर्म आहे सब्जेक्ट प्लस एम कॉमा इज कॉमा आर प्लस V1 प्लस ING प्लस ओ प्लस कॉम्प्लिमेंट। तर हे ह्या चालू वर्तमान काळाचं रचना आहे। एक्झाम्पल पहा, आय एम लर्निंग इंग्लिश। आय एम लर्निंग इंग्लिश। आता हे दिलेलं वाक्य वरच्या फॉर्म मध्ये आय बसलोय की नाही ते पाहण्यासाठी तपासून पाहायचंय। आय हा सब्जेक्ट आहे, एम आहे, हे टू बी चं रूप आहे आणि लर्निंग हे V1 आहे आणि हे ओ आहे। म्हणजे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V म्हणजे V आणि ING प्रत्यय V1 है ना, V1 प्लस V प्लस ING आणि पुढे इंग्लिश म्हणजे आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकवत आहे। ह्याचं भाषांतर कसं करायचं पहा। भाषांतर करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत। भाषांतर करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत। त आहे कॉमा त आहे। बघा, मी इंग्रजी शिकत आहे। भाषांतर करता काय करायचं? मी इंग्रजी शिकत आहे। आता वरचं मी मोडून टाकतो, हे फॉर्म मोडून टाकतो। आता पहा, आता भाषांतर करताना कसं करायचं? मी इंग्रजी शिकत आहे, आहेत कर्त्याप्रमाणे हे बदलायचे। दुसरं उदाहरण घेतो मी, वी आर स्टडिंग STUDYING वी आर स्टडिंग इंग्लिश असं वाक्य आहे, वी आर स्टडिंग इंग्लिश। आता ह्याचं भाषांतर कसं करायचं पहा, किंवा ह्याच्या रचनेमध्ये वाक्य बसतं का ते पहा। तर इथं हे यस, इथं हे टू बी चं रूप आर, इथं V1 प्लस लागलेला ING प्रत्यय आणि प्लस हे ओ, म्हणजे आपल्या रचनेत वाक्य बसलेलं आहे। आता भाषांतर करताना काय करायचं? आम्ही पुढे कर्म ठेवायचा इंग्रजी, आम्ही इंग्रजी शिकत आहोत। बघा, आहोत भाषांतर। शेवटी आहोत काय करायचं? पहिल्या सोडला करता घ्यायचं, कर्त्यानंतर शेवटचं जे कर्म आहे तो कर्माच्या पुढे ठेवायचा
आणि क्रियापद पुढे घेऊन जायचे मराठी भाषांतर आहे. इंग्रजीमधलं मात्र थोडं वेगळं आहे. इंग्रजीमध्ये कर्ता त्यानंतर क्रियापद नंतर कर्म. मराठीमध्ये आधी कर्ता त्यानंतर कर्म नंतर क्रियापद. तर अशा प्रकारची ही रचना आहे. आता दुसरे उदाहरण आपण घेऊया. दुसरं उदाहरण, रवी is making a kite. रवी is making kite. आता याचं भाषांतर कसं करायचं पहा. आता अगोदरचे पुढे करून घेऊया आपण. हे यस, हे टू बी चं रूप, इथं व्ही प्लस, इथं V1 प्लस ING, इथं हे ओ है ना. पहा सोपा, एकदम सोपा आहे. रवी इज मेकिंग काइट. आता भाषांतर कसं करायचं. रवी पतंग बनवत आलेला आहे आणि आहे शेवटी. म्हणजे रवी पतंग बनवत आहे. रवी पतंग बनवत आहे. भाषांतर करताना अगोदर करता घ्या. करता घेतल्यानंतर शेवटी जे कर्म आहे तो कर्म इथं ठेवा पतंग. आता इज मेकिंग पुढे बनवत आहे. सोपं आहे, अवघड काही नाही. तर हे साधा व चालू वर्तमान काळ आपल्याला 3 वाक्यामध्ये मांडायचं आहे. साधं वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य. जर नकारार्थी वाक्य दिलं तर त्याचं प्रश्नार्थ वाक्य करायचं. प्रश्नार्थक वाक्य दिलं त्याचं साधं वाक्य करायचं. साधं वाक्य दिलं त्याचं नकारार्थी वाक्य करायचं. असं तिन्ही वाक्याच्या प्रकारामध्ये आपल्याला हे बदल आपल्याला करता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला दिलेले फॉर्म जे आहेत त्या द्यायचे. ते फॉर्म आपल्याला तोंडपाठ करणं गरजेचं आहे. तर साधं फॉर्म आपल्याला समजलं होतं मी. एम सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस ING हे साधे स्टेटमेंट होतं. आता दुसरं त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे इंट्रागेटिव्ह. दुसरा फॉर्म कोणता आहे आपलं. दुसरा प्रकार कोणता आहे इंट्रागेटिव्ह. INTERROGATIVE इंट्रागेटिव्ह सेंटेन्स किंवा इंट्रागेटिव्ह फॉर्म. आता याचं फॉर्म काय आहे. ह्याला आपण काय म्हणतो प्रश्नार्थक वाक्य. काय फॉर्म आहे याचं. एम कॉमा इज कॉमा आर प्लस V1 प्लस ING प्लस O कॉम्प्लिमेंट आणि शेवटी प्रश्नचिन्ह. हे फॉर्म झालं कशाचं. प्रश्नार्थक वाक्याचं हे फॉर्म आहे. हे बेसिक व्याकरण आहे. बेसिक व्याकरण असल्यामुळं सर्वांनी शिकणं गरजेचं आहे. पहा पूर्ण काळ हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तो शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तर प्रत्येक काळातील प्रत्येक प्रकारचं रचना आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याची रचना आहे एम कॉमा इज कॉमा आर प्लस V1 प्लस ING प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क. ह्याचं एक्झाम्पल घेऊया आपण आता. पहा आता मी काय करतो एक साधं वाक्य तुमच्या समोर देतो. साध्या वाक्यानंतर त्याचं आपण प्रश्नार्थक वाक्य बनवू. आता मी वाक्य तुम्हाला दिलं होतं. काय वाक्य दिलं होतं. रवी इज मेकिंग अ काइट असं वाक्य तुम्हाला मी दिलं होतं. आता या वाक्याचं जर सांगितलं या वाक्याचं मला प्रश्नार्थक वाक्य करा असं सांगितलं है ना. कशा सूचना असते. रिराइट द सेंटेन्स इन इंट्रागेटिव्ह फॉर्म. रिराइट द सेंटेन्स इन इंट्रागेटिव्ह फॉर्म की दिलेलं वाक्य हे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतरित करा. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडत असतो. त्यासाठी ही रचना तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे. एम कॉमा इज कॉमा आर प्लस V1 प्लस ING प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट शेवटी प्रश्नचिन्ह. आता हे करत असताना काय करायचं. रचनेकडे पाहायचं. आता आपला इंट्रागेटिव्ह रचना तयार करायची आहे. तर हे इज है ना. इकडे घ्यायचं इज रवी. पहिला अक्षर काय काढा. इज रवी मेकिंग अ काइट. काय केलं मी या ठिकाणी फक्त कर्त्याच्या आणि टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाची आदला बदल केली. रवीला पुढे ठेवलं, क्रियापदाला सुरुवातीला आणलं. इज सुरुवाती हवं आहे. टू बीचे रूप या अगोदर घ्या नंतर करता. एम इज आर प्लस सब्जेक्ट पाहिजे प्लस यस प्लस सब्जेक्ट पहिले इथं क्रियापदानंतर करता, कर्त्यानंतर पुन्हा मूळ क्रियापद, त्यानंतर कर्म आणि नंतर
क्वेश्चन मार्क. कसं वाक्य आलं? आय एम इज आर प्लस एस प्लस V1 प्लस ING प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क. रवी इज मेकिंग अ काइट. इज रवी मेकिंग ए काइट? रवी पतंग बनवतो का? ह्याचं कसं भाषांतर? रवी पतंग बनवतो काय? प्रश्नार्थक वाक्य. रवी पतंग बनवतो काय? प्रश्नार्थक वाक्य. काय केलं आपण? क्रियापद वर घेतलं, त्याच्या पुढे रवी ठेवलं आणि शेवटचा भाग पूर्ण पुढे ठेवून दिला. बघा इज रवीला पुढे ठेवलं. इज रवी, रवी इज रवी, रवी इज रवी मेकिंग ए काइट. रवी पतंग बनवतो काय? आता दुसरे उदाहरण आपण घेऊया. असं आता दुसरं उदाहरण घेऊया. टीचर TEACHER टीचर इज टीचिंग TEACHING टीचिंग इंग्लिश. बघा हे साधं वाक्य आहे. का साधं वाक्य कशावरून? एस प्लस V1 प्लस ING प्लस O हे साधं वाक्य आहे. आता ह्याच्यात कसं सूचना असते? रीराइट द सेंटेन्स इन इंट्रागेटिव्ह फॉर्म. की दिलेलं वाक्य हे प्रश्नार्थक रूपात बनवा. 4 पर्याय असतात. 4 पर्यायापैकी कुठली योग्य पर्याय आहे ते तुम्हाला निवडायचे असते. नसेल तर तुम्हाला ते वाक्य प्रश्नार्थक करून दाखवायचं आहे. आता प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना तुमच्या डोळ्यासमोर दिलेलं फॉर्म हे तंतोतंत तुम्हाला पाठ पाहिजे. काय फॉर्म आहे? एम इज आर प्लस V1 प्लस सब्जेक्ट प्लस O प्लस क्वेश्चन मार्क असे आपलं इंटरॅक्टिव्ह फॉर्म आहे. पहा आता काय होईल त्या ठिकाणी? इज टीचर टीचिंग इंग्लिश क्वेश्चन मार्क. काय बदल केला आपण? कर्त्याला क्रियापदाच्या जागी ठेवलं आणि क्रियापदाला कर्त्याच्या जागी ठेवलं. फक्त एवढाच बदल केला. या दोघांचाच बदल केला, बाकीचा बदल नाही. प्रश्नार्थ वाक्य करताना फक्त कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये बदल करायचा आहे. टीचर इज टीचर. थांबा. इज टीचर इज टीचर इज टीचर. बाकीचा भाग जशा तसा. टीचिंग इंग्लिश प्रश्नार्थ वाक्य. आता भाषांतर. शिक्षक इंग्रजी शिकवीत आहे का? प्रश्नार्थ वाक्य. बघा इज त आहे. शिक्षक इंग्रजी शिकवीत आहेत का? आपलं आदराने बोलायचं म्हणजे तो घेऊया आपण. इंग्रजी शिकवीत आहेत का? असं 2 उदाहरण झाले. तिसरे उदाहरण आपण घेऊया. The birds are flying. The birds are flying. FLYING. The birds are flying. The birds are flying. पक्षी उडत आहेत. कर्म इथे दिलेला नाही. म्हणून आता ह्याचं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं पहा. इंट्रागेटिव्ह आर पहिला असे कॅपिटल. आर द बर्ड. फक्त कर्त्याची क्रियापदाची जागा बदलायची. आर द बर्ड्स फ्लाइंग. FLYING. शेवटी प्रश्नार्थक वाक्य. भाषांतर कसं होईल? पक्षी उडत आहेत का? किंवा आहेत काय? किंवा आहेत का? बघा पक्षी उडत आहेत का? बघा त आलं बघा शेवटी. पक्षी उडत आहेत का? तर हे झालं प्रश्नार्थक वाक्याचं साध्या वाक्यामध्ये, साध्या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो भागाचा पुढला टॉपिक आहे, त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्स. नेगेटिव्ह NEGATIVE नेगेटिव्ह सेंटेन्स. परीक्षेमध्ये तिन्ही प्रकार तुम्हाला विचारतील. मेक इट नेगेटिव्ह, मेक इट इंट्रागेटिव्ह, मेक इट
मेक इट सिम्पल फॉर्म किंवा मेक इट असर्टिव्ह. त्यांनी तुम्हाला विचारतील असर्टिव्ह दिलं त्याचं इंटरॅगेटिव्ह करा म्हणतील किंवा निगेटिव्ह करा म्हणतील. निगेटिव्ह दिलं त्याचं इंटरॅगेटिव्ह करा म्हणतील किंवा असर्टिव्ह करा म्हणतील. असर्टिव्ह दिलं त्याचं निगेटिव्ह करा म्हणतील किंवा असर्टिव्ह करा म्हणतील. तर असं तिन्ही प्रकारे तुम्हाला ते बदल करायला पाहिजे. पहा आता ह्याचं रचना काय आहे. सब्जेक्ट प्लस एंड कॉमा इज कॉमा आर प्लस नॉट प्लस प्लस V1 प्लस ING प्लस O कॉम्प्लिमेंट. बघा हे काय आहे. काय हे फॉर्म आहे. कशाचा फॉर्म आहे. कशाचा फॉर्म आहे तर निगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म आहे. कोण्या काळातलं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधील 3 प्रकार आहेत. एक निगेटिव्ह सेंटेन्स, एक सिंपल सेंटेन्स आणि एक आहे निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. असे 3 प्रकार. एक निगेटिव्ह, एक इंट्रागेटिव्ह आणि सिंपल. सिंपल दिलं निगेटिव्ह करा, निगेटिव्ह दिलं सिंपल करा, सिंपल दिलं इंट्रागेटिव्ह करा. इंट्रागेटिव्ह हे प्रश्नार्थक, निगेटिव्ह हे नकारार्थी, सिंपल हे साधं वाक्य. असं तिन्ही प्रकार तुम्हाला तो प्रकार विचारला जाईल. म्हणून आता आपण काय करूया एखादं उदाहरण घेऊया. काय घेऊया उदाहरण. पहा कसं. रवी इज रायटिंग होमवर्क. बघा आता हे वाक्य साधं वाक्य आहे ना. कोणतं वाक्य आहे. साधं वाक्य आहे. आता साध्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. काय करायचं आहे निगेटिव्ह. कसं होईल मग. रवी आपल्या वरच्या फॉर्म मध्ये बसवायचं. रवी इजला इज कायम प्लस नॉट आहे तर नॉटला नॉट कायम प्लस V1 हे राईट आहे तर ING परत WRIT ING रायटिंग. पुढे काय कर्म कोणता आहे या ठिकाणी होमवर्क आहे HOMEWORK. हे झालं वाक्य तुमचं निगेटिव्ह. इज रवी इज नॉट रायटिंग होमवर्क. रवी गृहपाठ करत नाही. चालू क्रिया आहे. रवी गृहपाठ करत नाही. तर हे निगेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे. कोण्या वाक्याचं. साध्या वाक्याचं आपण काय केलं निगेटिव्ह केलं. तिसरे वाक्य आपण असंच पाहूया. दुसरं वाक्य असं पाहूया. नंबर 2 आहे. केदार इज प्लेइंग PLAYING. केदार इज प्लेइंग क्रिकेट CRICKET. हे साधं वाक्य आहे. वाक्यात नकार नाही, नॉट कुठं नाही, दिलेलं नाही है ना. साधं वाक्य आहे. ह्याचं आता आपल्याला काय करायचं आहे निगेटिव्ह करायचं आहे. तर केदार इज नॉट वापरते फक्त PLAYING. केदार इज नॉट प्लेइंग क्रिकेट CRICKET. आता निगेटिव्ह सेंटेन्स करताना फार सोपं आहे. फक्त सहाय्यकारी क्रियापदापुढेच नॉट लावायचं. दुसरीकडे कुठे नॉट लावायचं नाही. वाक्य ऑटोमॅटिक काय होऊन बसतं ते निगेटिव्ह होऊन बसतं. केदार इज नॉट प्लेइंग क्रिकेट. आता ह्याचं भाषांतर काय होईल. केदार क्रिकेट खेळत नाही है ना. केदार क्रिकेट खेळत नाही. हे वाक्य झालं नकारार्थी. असं 3 प्रकारचे वाक्य आपण या ठिकाणी घेतले आहेत. साध्या कोणता काळ पाहत होतो आपण चालू वर्तमान काळामधले 3 प्रकार आपण घेतले. त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल स्टेटमेंट किंवा सिंपल सेंटेन्स. त्याचं सिंपल सेंटेन्स, त्यानंतर इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स. 3 प्रकार आपण तुम्हाला घेतले. साधं वाक्य, नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थ वाक्य. तिसरा जो काळ आहे आपला वर्तमान काळाचा तो आहे परफेक्ट. PERFECT परफेक्ट प्रेझेंट टेन्स. काय म्हणतात मराठीमध्ये ना पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण वर्तमान काळ केव्हा वापरायचा. एखादी घटना नुकतीच पूर्ण झालेली आहे. माहिती आहे का. एखादी घटना नुकतीच पूर्ण झालेली आहे अशा वेळेस
पूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. मी आत्ताच अभ्यास केलेला आहे म्हणजे याचा अर्थ आता अभ्यास करण्याची गरज नाही. मी आताच कपडे धुतलेले आहेत ह्याचा अर्थ असा की आता धुण्याची गरज नाही. एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे ती व्यक्त करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो. आता पूर्ण वर्तमान काळ वापरल्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 प्रकारचे वाक्य पाहायचे आहेत. मागच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलं, 3 प्रकारचे वाक्य पाहिले. मागच्या काळामध्ये प्रश्न साधं वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य. तर या पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा साधे वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि नकारार्थी वाक्य 3 प्रकारची वाक्य पाहायची आहेत. तर प्रत्येक वाक्याला एक विशिष्ट फॉर्म आहे. ते फॉर्म मी तुमच्या बॉक्स मध्ये ठेवतोय. ते सर्वांनी सविस्तर लिहून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. पहा पुढे आता इथं सिंपल SIMPL आपण काय करू अगोदर, सिंपल स्टेटमेंट किंवा सिंपल सेंटेन्स. सिंपल स्टेटमेंट किंवा सिंपल सेंटेन्स हे तरी चालतं. पहा काय फॉर्म आहे. फॉर्म काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅव कॉमा हॅज प्लस V3 प्लस वो ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. बघा हे झालं फॉर्म कोणत्या काळाचं, पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये सिंपल स्टेटमेंटचं हे फॉर्म झालं. आता याच फॉर्म मध्ये हे वाक्य बसवायचं. सिंपल सेंटेन्स किंवा स्टेटमेंट सेंटेन्स. स्टेटमेंट सेंटेन्सचं काय फॉर्म म्हणजे रचना. काय म्हणून अजून माहित नाही का, फॉर्म म्हणजे रचना. या वाक्याची रचना काय आहे, सब्जेक्ट एस म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव आला पाहिजे, त्याच्यानंतर किंवा हॅज आला पाहिजे, किंवा आपलं प्लस त्याच्या पुढे क्रियापदाचं तिसरूप झाला पाहिजे आणि त्याच्या पुढे कर्म नंतर पूर्णविराम. तर अशी या वाक्याची रचना आहे. आता प्रत्यक्ष आपण उदाहरण पाहूया. काय उदाहरण आहे, मदर हॅज कुकड COOKD कुकड नाव NOW पूर्णविराम. नाव तुम्ही सुरुवातीला घेऊ शकता. नाव मदर हॅज कुकड. आईनं आत्ताच स्वयंपाक केलेला आहे. आता ह्याचं कशा भाषांतर, आत्ताच. आता वेळ शब्द आहे तो आत्ताच आईने. आता पुढे घ्या, स्वयंपाक केला आहे, है ना. आईने आताच स्वयंपाक केला आहे. आता हे जे प्रत्यय तुम्हाला मी लिहून देतो, प्रत्यय किंवा उपसर्ग, प्रत्यय कोणकोणते प्रत्यय लागतात याला, शेवटी ला एक लागतो, ली एक लागते, ले, है ना. अभ्यास केला आहे, अभ्यास केली आहे, अभ्यास केले आहे आणि शेवटी आहे. तर हे भाषांतर करायचे प्रत्यय आहेत. वाक्याच्या शेवटी काय ना, अभ्यास केला आहे, अभ्यास केली आहे, अभ्यास केले आहेत, है ना. आंघोळ केली आहे, आंघोळ केली आहे, आंघोळ केली आहे, कपडे धुतले आहेत, गावाला गेला आहे, खेळलेला आहे, गावाला गेलेला आहे, अभ्यास केलेला आहे, है ना, गृहपाठ केलेला आहे. अशा प्रकारचे ला ली ले वाक्याच्या शेवटी हे प्रत्यय आल्यानंतर त्याचं भाषांतर तुम्हाला करता येते. आता आपण काय करूया, वरच्या वाक्याचं भाषांतर आता मी तुम्हाला करून दाखवलं. तर आता दुसरं वाक्य आपण घेऊया. कोणतं आहे दुसरं वाक्य, गोपाल has gone. Gopal has gone to Bombay. BOMBAY. Gopal has gone to Bombay. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, हे यस इथं टू हॅवचं क्रियापद आहे, ह्याच्यानंतर हे V3 आहे आणि टू बॉम्बे हे कॉम्प्लिमेंट आहे, कारण टू न जोड मारली आहे, है ना. तर याचं भाषांतर कसं करायचं पहा. मग आता गोपाल मुंबईला गेला. बघा ला लागला प्रत्यय, गेला आहे. गोपाल मुंबईला गेला आहे. अशा प्रकारचं भाषांतर तुम्हाला स्वतःच करता आलं पाहिजे. मराठीमध्ये भाषांतर करा. दुसरं वाक्य घेतो, इट हॅज रेन्ड. RAINED. इट हॅज रेन्ड नाव. आताच पाऊस पडलेला आहे. काय वाक्य आहे,
इट हॅज रेन्ड नाऊ, आताच पाऊस पडलेला आहे. पहा, हा करता आहे, हे टू हॅवचं क्रियापद आहे आणि रेन्ड हे V3 आहे आणि हे वेळदर्शक शब्द आहे. केव्हा पडला, आत्ता पडला, उद्या पडला, काल पडला, वगैरे वगैरे. तर पहा, याचं भाषांतर कसं करायचं. आत्ताच पाऊस पडला आहे. आताच पाऊस पडला आहे. म्हणजे वाक्यामध्ये ला ली ले आलंच्या नंतर पुढे आहे लिहायचं. त्या वाक्याचं भाषांतर तुम्हाला करता येतंय. आता अशा प्रकारे आपण अनेक प्रकारचे वाक्ये पाहिलेले आहेत. तर ह्याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. कोणता पहिला प्रश्न कसा विचारला जातो पहा. मग प्रश्न पहिला कोणता विचारला जातो की एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये वाक्य परिवर्तन करा. साधं वाक्य दिलं असेल तर नकारार्थी करा, नकार दिलं असेल तर साधं करा. तर अशा प्रकारे हे तुम्ही वाक्य करू शकता. हे साधं वाक्य पाहिलं. आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे इंट्रागेटिव्ह नंबर दुसरा प्रकार. इंट्रागेटिव्ह INTERROGATIVE इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ह्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्य. काय म्हणतो मराठीमध्ये ह्याला आपण प्रश्नार्थक वाक्य. मग ह्या प्रश्नार्थक वाक्याचं कोणत्या काळातलं प्रश्नार्थक वाक्य आहे हे लक्षात महत्वाचं आहे. तर हे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधलं इंट्रागेटिव्ह फॉर्म आहे, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. कोण्या काळातलं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधील प्रश्नार्थक वाक्य. तर ह्याचं काय फॉर्म आहे. तर फॉर्म असा आहे FORM. फॉर्म असा आहे हॅव कॉमा हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस O कॉम्प्लिमेंट. बघा, हे फॉर्म आहे तुमच्या कोणा काळाचं. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य कसं बनवायचं त्याच ही रचना आहे. आता या रचनेमध्ये आपण वाक्य बसूया. पहा कसं. मी आता तुमच्या समोर काय करतो, साधं वाक्य देतो. साध्या वाक्याचं आपण त्याचं काय करू, प्रश्न तयार करू. साधं वाक्य देतो बघा कसं. टीचर हॅज punished punished the student STUDENT असं वाक्य आहे. टीचर हॅज punished the student. आता टीचर काय आहे पहा. सॉरी चुकलं वाक्य. हा बरोबर आहे. हा टीचर TEACHR टीचर हॅज punished punished the student STUDENTS स्टुडंट्स. की शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केलेली आहे. आता करण्याची आवश्यकता नाही. आता टीचर काय आहे, वाक्याचा करता आहे. आता हॅज काय आहे, टू हॅवचं सायकल क्रियापद आहे. पनिश्ड काय आहे, V3 आहे. आणि द स्टुडंट काय आहे, तर हे O आहे. म्हणजे साधं वाक्य तुमच्या समोर मी दिलेलं आहे. आता हे साध्या वाक्याची रचना आहे, खाली वाक्य आहे. ह्याचं भाषांतर कसं होईल. मग आता भाषांतर कसं होईल. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केलेली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केलेली आहे. पूर्ण वर्तमान काळ आहे. आता या काळाचं, या पूर्ण वर्तमान काळाचं किंवा पूर्ण वर्तमान काळातील या वाक्याचं आपल्याला कोणतं वाक्य बनवायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य बनवायचं आहे. काय प्रश्नार्थक वाक्याचं फॉर्म आपलं, हॅव कॉमा हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस O कॉम्प्लिमेंट. तर पहा आता या रचनेमध्ये आपलं वाक्य बनवायचं. काय घ्यायचं सुरुवातीला, हॅव किंवा हॅज एक घ्यायचं. टीचर हे एक वचनी आहे म्हणून हॅज टीचर. कशाची फक्त पद्धत बघायची, कर्त्याच्या ठिकाणी क्रियापद आणि क्रियापदाच्या ठिकाणी कर्ता. एवढाच बदल. इकडे घेऊन या, ह्याला तिकडे घेऊन जा, है ना. टीचर हॅज टीचर. टीचर हॅज टीचर. आता पुढला भाग जसा तसा PUNISHED punished the student STUDENTS. आता भाषांतर
भाषण कसं होईल? शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केलेली आहे का? लिहू काय त्या ठिकाणी? लिहितो पहा. भाषांतर सुद्धा सोपा अवघड नाही. दोन्ही करता पाहिजे, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये, इंग्लिश मधलं मराठीमध्ये. शिक्षकांनी आधी करता घ्यायचा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा केली का? प्रश्नाचं चिन्ह. केली का किंवा केलेली आहे का असं लिहिलं तरी चालतं. आज दुसरे उदाहरण घेऊया. असं चालू आहे पहा. दुसरे उदाहरण घ्या. विकास VIKS विकास has made kite. बघा, हे साधं वाक्य आहे. आता साध्या वाक्यात आपल्याला काय करायचं आहे? इंटरॅक्टिव्ह करायचं आहे. आता सूत्र तुम्हाला माहिती आहे सर्वांना. आता सूत्र काय? इकडे ह्याला काय करायचं? इकडे घेऊन यायचं, ह्याला इकडे घेऊन जायचं. म्हणजे कर्त्याला क्रियापदाच्या ठिकाणी ठेवा आणि क्रियापदाला कर्त्याच्या ठिकाणी ठेवा. किंवा काय बनवताना? इंटरॅक्टिव्ह फॉर्म बनवता. कोणत्या काळातलं? परफेक्ट प्रेझेंट टेन्स मधील. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधीलचा प्रकार आहे इंटरॅगेटिव्ह. त्याचं तुमच्या समोर फॉर्म दिलेला आहे. त्या फॉर्म मध्ये आपलं वाक्य बसवायचं. वाक्य साधं दिलेलं आहे आणि म्हणून काय या ठिकाणी आता? हॅज विकास मेड काइट? प्रश्नार्थ चिन्ह. आता भाषण काय होईल? विकास ने पतंग बनवलेला आहे का? विकासने पतंग बनवलेला आहे का? हे झालं वाक्य प्रश्नार्थक वाक्य झालेलं आहे. तर अशा प्रकारचे वाक्य तुमच्या समोर दिले आहेत. तर त्याच्यातला तिसरा प्रकार आहे. त्याला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे निगेटिव्ह फॉर्म. निगेटिव्ह सेंटेन्स. SENTENCE निगेटिव्ह सेंटेन्स है ना. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. पहिला प्रकार कोणता होता? साधं वाक्य. दुसरा प्रकार कोणता होता? प्रश्नार्थक वाक्य. तिसरा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स काय फॉर्म आहे? फॉर्म काय आहे? यस प्लस हॅव कॉमा हॅज कॉमा प्लस V3 प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. पहा, सूत्र रचना फॉर्म काय आहे? वाक्याला सुद्धा करता त्या पुढे हॅव किंवा हॅज मूळ क्रियापदाचं तिसरं रूप, नंतर कर्म आणि पूरक शब्द. पहा, याला बॉक्स करतो मी. I put into the box. Example, I have प्लस नॉट राहिले घालायचं. प्लस नॉट प्लस V3 प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. I have not learned English. LEARNT learned English. मी मुद्दाम वाक्य अधूनमधून घेतोय. कधी प्रश्न टाकतोय, कधी निगेटिव्ह टाकतोय, कधी साधे टाकतोय. साध्याचा प्रश्नार्थक निगेटिव्हचं सिंपल वगैरे वगैरे. पहा, आता हे सूत्र वाक्य आहे का बघा. येस, इथं हॅव म्हणजे काय झालंय? टू हॅवचं सायकल क्रियापद. लर्न हे V3 आणि हे वो है ना. वो. आता दुसरं वाक्य तुमच्या समोर ठेवतो मी. बघा, दुसरं वाक्य ठेवतो. काय दुसरं वाक्य? राम has faced the problem. हे साधं वाक्य आहे है ना. आता या साध्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह करायचं आहे है ना. साधी गोष्ट आहे. फक्त सहाय्यकारी क्रियापद आपण काय लावायचं? नॉट लावायचं. संपलं. आता कसं होईल?
Ram has not faced the problem. Problem. Full stop. Ram has not faced the problem. रामने समस्याला तोंड दिले. रामाने समस्याला तोंड दिलेले आहे. रामाने समस्याला तोंड दिलेले आहे का? फेस म्हणजे तोंड देणे, एखाद्या प्रसंगाला तोंड देणे है ना. राम हॅज फेस्ड द प्रॉब्लेम. राम हॅज नॉट फेस्ड द प्रॉब्लेम. नॉट करायचं. रामने समस्याला तोंड दिले. रामने समस्याला तोंड दिले का? प्रश्नार्थक वाक्य है ना. तर फक्त काय करायचं, सहाय्यकारी क्रियापदापुढे फक्त नॉट प्रत्यय लावायचा. ही साधी रचना वरचीच आहेच. कोणती वरची? स्टेटमेंट सेंटेन्सचीच रचना तीच आहे. फक्त इथे एक वेगळा शब्द कोणता टाकायचा, तर नॉट टाकायचा. हॅज नॉट, हॅव नॉट वगैरे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे इथं हा पूर्ण वर्तमान काळ हा टॉपिक इथं संपलेला आहे. तर त्याच्या पुढचा जो काळ आहे वर्तमान काळामधला तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. PRESENT प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? पूर्ण चालू वर्तमान काळ. पूर्ण चालू वर्तमान काळ. हे केव्हा वापरायची? एखादी क्रिया भूतकाळात चालू होऊन, एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन किंवा चालू होऊन ती वर्तमान काळातही चालू असेल तर किंवा पुढे चालू असेल तर अशा वेळेस आपल्याला पूर्ण चालू वर्तमान काळ वापरला जातो. पुन्हा एकदा का? एखादी क्रिया भूतकाळात सुरू होऊन ती वर्तमान काळातही चालू आहे हे किंवा पुढे चालू राहणार आहे हे व्यक्त करण्यासाठी आपल्याला चालू वर्तमान काळ वापरला जातो. आता चालू वर्तमान काळ सुद्धा आपल्याला 3 वाक्यामध्ये तयार करायचं आहे. 3 वाक्यामध्ये तिथे 3 वाक्य तयार करायचे स्वतंत्र. पहिलं वाक्य आहे साधं वाक्य, तर आपण स्टेटमेंट म्हणतो. त्याच्यानंतर तर इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. निगेटिव्ह सेंटेन्स त्याला आपण नकारात्मक वाक्य म्हणतो. त्याच्यानंतर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थ वाक्य म्हणतो. आता पहा, पहिला प्रकार आपण घेऊया. कोणता प्रकार आहे तो? स्टेटमेंट. STATEMENT स्टेटमेंट है ना. स्टेटमेंट. आता स्टेटमेंटचं काय फॉर्म आहे? FORM. स्टेटमेंटचं काय फॉर्म आहे पहा. वाक्याचा सुरुवातीला करता, त्यापुढे हॅव कॉमा हॅज प्लस बीन. इथं फक्त एक वाढलं बघा. बीन प्लस V1 प्लस ING प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. पूर्ण पहा. सब्जेक्ट प्लस हॅव कॉमा हॅज प्लस बीन प्लस V प्लस ING प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. तर हे रचना तुमच्या समोर मी काय करतो, या बॉक्स मध्ये ठेवतो. ही रचना लिहून घ्या. प्रत्येक वाक्याची रचना तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. त्याच रचनेमध्ये ते वाक्य मांडता आलं पाहिजे. जर वाक्याची रचना चुकली तर ते वाक्य चुकलं जातं. म्हणून रचना चुकू द्यायची नाही. मागच्या तसेच मला सांगितलं तुम्ही की प्रत्येक कुठल्याही वस्तूला एक विशिष्ट प्रकारची रचना असते. तशीच सुद्धा प्रत्येक वाक्याला एक विशिष्ट प्रकारची रचना असते. त्याच रचनेमध्ये, त्याच फॉर्ममध्ये, त्याच वाक्य रचनेमध्ये तो वाक्य मांडलं पाहिजे. आता हे मोडून टाकतो. आता पहा, आपण वाक्य तयार करूया. बघा उदाहरण. इट हॅज बीन रेनिंग रेनिंग सिन्स सिन्स मॉर्निंग MORNING. की बघा कसं वाक्य आहे. आता इथं बघा, हे यस, इथं ह्या बीन शब्द आलेला आहे, इथं ING प्रत्यय आलेला आहे है ना, आणि हे पूरक शब्द आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आलेला आहे. अजून सुद्धा पडत आहे. सकाळी सुरू झाला म्हणजे मागे सुरू झाला, सकाळी सुरू झालेला आहे है ना. तर अजून वर्तमान काळामध्ये सुद्धा पुढे सुद्धा तो चालूच आहे. सकाळपासून पाऊस पडत आलेला आहे. अजून पुढे पडत
आहे. जसं कसं पहा. आता भाषांतर कसं करायचं, भाषांतर कसं करायचं, कुठे गेलं? बंद करतो. लिहिले आहे, ला लिहिले आहे, ला लिहिले आहे. पहा, पाऊस सकाळ पासून पडत आलेला आहे. बघा, पाऊस सकाळपासून पडत आलेला आहे. हे झालं भाषांतर. कसं? इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. पाऊस सकाळपासून पडत आलेला आहे. असे अनेक वाक्य तुम्ही करू शकता. मी सकाळपासून अभ्यास करीत आलेलो आहे. गुरुजी गेल्या 2 तासापासून इंग्रजी शिकवत आलेले आहे. आई 2 तासापासून स्वयंपाक करीत आलेली आहे. असे वाक्य तुम्ही घरी बसून करू सुद्धा शकता. दुसरं वाक्य आहे राम हॅज बीन. Ram has been eating, E-A-T-I-N-G, Ram has been eating a mango. Ram has been eating a mango. Ram हा यस आहे. have been हे to have चं क्रियापद आहे. आणि त्याच्यानंतर eating प्लस V प्लस ING आहे. आणि मँगो हे ओ आहे. म्हणजे आपल्या वरच्या फॉर्म मध्ये हे वाक्य बसलेलं आहे. वरचा फॉर्म बघायचं कुठला आहे ते. पहिला सुद्धा यस आहे, त्यानंतर हॅव कॉमा हॅज, त्यानंतर पुढे बीन ठेवायचं आणि मूळ क्रियापदाला काय लावायचं, ING प्रत्यय लावायचा आणि त्याच्या पुढे कर्म ठेवायचा. वाक्य आपलं काय होईल, तयार होईल. ठीक आहे. त्याचं भाषण काय होईल, राम आंबा खात आलेला आहे. बघा आलं का, ला आहे, आले का, ला आहे है ना. राम आंबा खात आलेला आहे. आता दुसरं एक उदाहरण घेऊया अजून एक असंच. प्रणिता हॅज SOLVed solved all problems. PROBLEMS. बघा, प्रणिता काय, यस, हॅज टू हॅव सायकल क्रियापद, त्यानंतर सॉल्व्ड V3, हॅव काय आहे V3 आणि ऑल प्रॉब्लेम्स हे ओ आहे. म्हणजे वरच्या रचनेमध्ये आपलं वाक्य बसलेलं आहे. ह्याचं भाषांतर कसं होईल मग, प्रणिता सर्व प्रॉब्लेम सोडत आलेली आहे, किंवा प्रणिता सर्व समस्या सोडवित आलेली आहे, है ना. प्रणिता सर्व समस्या सोडवित आलेली आहे. चुकलं हे आता हे कंटच करायला पाहिजे. पहा, प्रणिता PRANIT, प्रणिता हॅज बीन पाहिजे ग. प्रणिता हॅज बीन सॉल्विंग SOLVING, सॉल्विंग द प्रॉब्लेम्स PROBLEMS असं वाक्य आहे. बघा, प्रणिताला यस हे टू हॅवचं सायकल क्रियापद, इथं V प्लस हे ING आणि हे ओ है ना. प्रणिता हॅज बीन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. प्रणिता हॅज बीन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. आता याचं काय करायचं, भाषांतर कसं होईल, प्रणिता सर्व समस्या सोडवित आलेली आहे. पहा, ले आहे. प्रणिता सर्व समस्या सोडवित आलेली आहे, अजून ती सोडवणार आहे, वगैरे. आता दुसरं एक वाक्य घेऊ आपण असंच एक. दुसरं वाक्य काय आहे,
पहा, विकास हॅज बीन VIKAS, विकास has been walking, WALKING, walking since Monday, MONDAY. बघा आता इथं विकास काय आहे, यस हे टू हॅवचं सहकारी क्रियापद, इथं V1 प्लस ING आणि ह्या ठिकाणी सिन्स हे काय आहे, प्रिपोजिशन कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट है ना. आता व्हायचं काय होईल, विकास सोमवारपासून चालत आलेला आहे, अजून सुद्धा त्याची क्रिया चालण्याची चालूच आहे. विकास सोमवारपासून चालत आलेला आहे. आता हे झाले वाक्य तुमचे स्टेटमेंटचे. आता ह्याच्या नंतरचा प्रकार आहे तो म्हणजे नेगेटिव्ह, NEGATIV, नेगेटिव्ह सेंटेन्स. मी फक्त तीन उदाहरण घेतोय. किती उदाहरण? तीन उदाहरण. आता याचं काय सूत्र आहे, सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. हे झालं तुमचं फॉर्म. कोण्या काळातलं फॉर्म आहे, वर्तमान काळातलं. वर्तमान काळातील प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन या काळामधील निगेटिव्ह सेंटेन्स ही रचना आहे. कशी रचना आहे, निगेटिव्ह सेंटेन्सची रचना आहे. He has not been. Have has plus not. Plus been plus V1 plus ING plus O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. पहा आपण नॉट घ्यायचं राहील तर सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस नॉट प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस O प्लस कॉम्प्लिमेंट. उदाहरणार्थ बघा, रवी has not been writing, WRITING. बघा, रवी has not been writing a letter. रवी has not been writing a letter. रवी पत्र लिहित आलेला नाही आहे. रवी पत्र लिहित आलेला नाही. दुसरं उदाहरण घेऊया असंच एक. केदार has been playing cricket, CRICKET, cricket since morning. बघा है ना. आता तेच वाक्य, केदार has been, केदार has not been playing cricket since morning. केदार सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला नाही. हे नकारार्थी वाक्य आहे. असा दुसरे उदाहरण घेऊया. He has not been playing playing kho KHO since since Monday. He has not been playing kho since Monday. He has not been playing kho since Monday. तो गेल्या सोमवारपासून त्याने क्रिकेट खेळत आलेला नाही. गेल्या सोमवारपासून तो क्रिकेट खेळत आलेला नाही. आता वरच्या रचनेमध्ये बघा, इथं हे यस
इथे नकार आहे, इथे बिन लागलंय, नंतर आयएनजी प्रत्यय, पुन्हा हा ते ओ आहे आणि हे पुढे पुढे काय आहे हे कॉम्प्लिमेंट. तो सकाळपासून क्रिकेट गेल्या सोमवारपासून तो क्रिकेट खेळत आलेला नाही. तर अशा प्रकारे हे असते सिंपल स्टेटमेंट, नेगेटिव्ह स्टेटमेंट. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता आहे, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. INTERROGATIVE इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, SENTENCE इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. त्याला म्हणतो इंग्लिश मध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य. काय म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये, प्रश्नार्थक वाक्य. आता इंट्रागेटिव्ह याचं सूत्र काय, रचना काय, फॉर्म काय, फॉर्म काय आहे, फॉर्म आहे इंट्रागेटिव्हचं हॅव कॉमा हॅज प्लस बीन प्लस यस प्लस बीन प्लस यस प्लस बीन have comma has plus yes plus been plus v1 plus ing plus o oblique कॉम्प्लिमेंट प्लस प्रश्नचिन्ह. बघा एवढं फॉर्म आहे, सोपा आहे, अवघड काय नाही. फक्त सहाय्यकारी क्रियापद पुढे घ्यायचे, त्यापुढे कर्ता ठेवायचा. प्रश्नार्थक रूप तयार करायला फक्त दोनच क्रिया महत्वाची आहेत, कर्ता आणि क्रियापद. प्रश्नार्थक मध्ये कर्ता व कर्ता क्रियापदाच्या पुढे आणि साध्या वाक्यामध्ये कर्ता वाक्याच्या प्रारंभी आणि प्रश्नार्थक मध्ये वाक्याच्या क्रियापदाच्या पुढे. हे दोनच क्रम लक्षात ठेवायचे. आता उदाहरण आपण घेऊया या ठिकाणी पहा. हॅज रवी बीन प्लेइंग PLAYING Has Ravi been playing cricket? CRICKET question mark. Has Ravi been playing cricket? रवी क्रिकेट खेळत आलेला आहे का, प्रश्नार्थक. रवी क्रिकेट खेळत आलेला आहे का, पहिल्यासारखं भाषण करायचं. त आलेला आहे, त लालिले लालिले आहे हे वाक्याला शेवटी आलं पाहिजे. हॅज रवी बीन प्लेइंग क्रिकेट, रवी क्रिकेट खेळत आलेला आहे का. आता दुसरं का उदाहरण घेऊया, अजून एक दोन उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आहे has teacher been teaching English? शेवटी प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य मात्र द्यायला विसरू नका. हॅज टीचर बीन टीचिंग इंग्लिश, गुरुजी इंग्रजी शिकवीत आलेले आहेत का, गुरुजी इंग्रजी शिकवीत आलेले आहेत का. तर अशा प्रकारचे वाक्य आपल्याला तुम्हाला करता येतील. आता ह्या आपण दोन काळ पाहिले, चार काळ पाहिले है ना. चार काळाचे प्रकार पाहिले, वर्तमान काळातील चार काळाचे आपण प्रकार पाहिले. आपण आपला पहिला काळ कोणता आहे, जसे वर्तमान काळाचे तीन प्रकार, मुख्य तीन प्रकार आहेत. नंबर एक वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. तर आपण वर्तमान काळ घेत होतो. वर्तमान काळामध्ये साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण चालू वर्तमान काळ. आता परीक्षेमध्ये जर प्रश्न कसे विचारतील पहा. पहिला प्रश्न है ना, की परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात त्याच्यावर गेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये 2 मार्काचा प्रश्न विचारला होता. एक काळ दिला होता, त्या काळाचं कंसामध्ये अमुक अमुक काळ बनवा, किंवा एक काळ दिला होता, त्या काळामध्ये क्रियापद त्यांनी भरायचे होते है ना. जर कुठलाही टॉपिक आला समजा तर काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करायचे. आता बघा पहिला प्रश्न कसा आहे बघा काळावरला. रिराइट द सेंटेन्स, SENTENC, rewrite the sentence into negative, 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 comma, interrogative, INTERROGATIVE,
TIVE है ना. बघा आता दोन विचारले या ठिकाणी. दिलेले वाक्य नकारार्थी आणि प्रश्नार्थक बनवा. दिलेले वाक्य नकारार्थी आणि प्रश्नार्थक बनवा. मग कोणतं वाक्य असेल त्या ठिकाणी? कोणतं वाक्य असेल? तिन्ही प्रकारचं वाक्य असेल. एक साध्या वर्तमानकाळातलं असेल, चालू वर्तमानकाळातलं असेल, पूर्ण वर्तमानकाळातलं असेल किंवा पूर्ण चालू वर्तमानकाळातलं असेल. तर वाक्य तुमच्या समोर तुम्ही कोणतं वाक्य देतो बघा. रवी स्टडी STUDY स्टडी इंग्लिश. हे वाक्य तुमच्या समोर दिलं आहे. आता या वाक्याची सूचना काय आहे? रिराईट द सेंटेन्स इंटू निगेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह है ना. हे वाक्य दिलेलं आहे. हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. आता साध्या वर्तमान काळाचं निगेटिव्ह बनवा आणि इंट्रागेटिव्ह बनवा है ना. किंवा इथं काय होईल? दुसरा कोणता तरी काळ देईल, पूर्ण वर्तमानकाळातलं वाक्य देईल किंवा चालू वर्तमानकाळातलं वाक्य देईल किंवा पूर्ण चालू वर्तमानकाळातलं वाक्य देईल. कुठलं वाक्य दिलं तर निगेटिव्ह आणि इंट्रागेटिव्ह बनवायला सांगितले किंवा निगेटिव्ह दिलं इंट्रागेटिव्ह बनवायला सांगते, इंट्रागेटिव्ह दिलं स्टेटमेंट बनवायला सांगितले. या चारपैकी कुठल्याही काळामधलं तुम्हाला 3 प्रकारचे प्रश्न असे प्रश्न विचारू शकतात. तर दुसरा प्रश्न तुम्हाला कोणता विचारू जाऊ शकतो? नंबर 2 आहे चूज चूज द करेक्ट चूज द करेक्ट verb form given into the bracket BRACKET. हा एक प्रश्न. एक वाक्य देईल आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला काय करील 3 क्रियापद देईल. त्या 3 क्रियापदापैकी एक क्रियापदाची निवड तुम्हाला कराय सांगितली जाते. उदाहरणार्थ बघा, रवी डॅश मेकिंग होमवर्क. हे साधं वाक्य तुम्हाला दिलं मी. ह्याच्यापेक्षा सुद्धा थोडे अवघड वाक्य पडू शकतील पण ह्याच पॉइंटवर पडू शकतील. थोडे अवघड वाक्य देईल पण ह्याच पॉइंटवर पडू शकेल. कंसामध्ये am, is, are. तर असे 3 क्रियापद तुमच्या समोर दिले आहेत. किंवा इथं सहाय्यकारी क्रियापद येईल आणि इथं मेकिंगला काय करील? कंस करील है ना. मेकिंगला काय करील? कंस करील. आता इथे काय केलं? तर सहाय्यकारी क्रियापद कळलंय, मूळ क्रियापद. आता हे वाक्य आहे तुझं कोणा काळातलं? चालू वर्तमान काळ. कोणा काळातलं वाक्य आहे? चालू वर्तमान काळ. तर इथे क्रियापद बसेल एकवचनी, म्हणजे ह्या ठिकाणी काय बसेल? इज. रवी इज मेकिंग होमवर्क. हा एक प्रश्न तुम्हाला 2 मार्काला 1 मार्काला विचारू शकतो. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म गिवन इनटू द ब्रॅकेट. कंसात दिलेल्या योग्य क्रियापदाची निवड करून रिकाम्या जागा भरा. हा एक प्रकार. दुसरा एक प्रकार आहे टर्न द सेंटेन्स into perfect perfect present tense. कसं वाक्य आहे? टर्न द सेंटेन्स इंटू परफेक्ट प्रेझेंट टेन्स. की दिलेलं वाक्य हे पूर्ण वर्तमान काळात बनवा किंवा दिलेलं वाक्य हे साध्या वर्तमान काळात बनवा. दिलेलं वाक्य हे पूर्ण चालू वर्तमान काळात बनवा. आता हाच नाही, ह्याच्यावर दुसरा प्रश्न पडू शकतो. एक काळ दिला जातो, दुसऱ्या काळात तो बदलायला सांगतो. आता इथे कसं टर्न सेंटेन्स. आता सेंटेन्स तुमच्या समोर तो वाक्य नाही बघा. दुसरं वाक्य तुम्ही कुठलं वाक्य तुम्हाला टर्न बदलायचं आहे? बर्ड्स it makes perfect. It makes man perfect. PERFECT. It makes man perfect असं वाक्य आहे. मनुष्याला सरावाने परिपूर्णता येते. इट मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे मनुष्य परिपूर्ण झाला वगैरे. पहा आता ह्याला काय केलं तुम्हाला सांगितलंय?
वरील वाक्य दिलेलं आहे, टर्न द सेंटेन्स इनटू परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स करून दाखवतो. काय सूत्र आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं? हॅव यस प्लस हॅव प्लस हॅज प्लस V3 प्लस O असा फॉर्म आहे. म्हणून ते वाक्य कसं होईल आता? इट हॅज मेड मॅन परफेक्ट. काय बदल केला आपण ठिकाणी? हॅज आणि तर मेड है ना. इट हॅज मेड मॅन परफेक्ट. हे चालू वर्तमानकाळाचं वाक्य होतं, आपलं साध्या वर्तमानकाळाचं वाक्य होतं. तर त्याने विचारले काय, ह्याचा या काळाचा परफेक्ट प्रेझेंट टेन्स बनवा. मग ह्याची रचना तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. रचना काय आहे? इट हॅज मेड मॅन परफेक्ट. तर अशा प्रकारे आता आपला वर्तमान काळ या ठिकाणी संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला जर किंवा तुम्ही नवीन असाल तर हे पाहून घ्या आणि दररोजच्या दररोज दिलं घरपाठ घरी करीत चला. त्यामुळं तुमच्यामध्ये परिपूर्णता येईल आणि उद्याच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडवता येतील. तर वेळ न गमावता हा व्हिडिओ बघत चला. मी दररोज नवीन व्हिडिओ तुमच्या समोर सादर करणार आहे की जेणेकरून त्याला तुम्हाला फायदा होईल. आता इथे मी थांबतो. धन्यवाद.